हळद रुसली कुंकू असतं मालिकेच्या आजच्या 15 जुलैच्या भागात सावित्रीने परत एकदा कृष्णाला हर्ट केलेलं असतं. कृष्णा बाहेर येते, स्वतःच्या तोंडावरती पाणी मारते. का माहिती आहे? कारण तिचे अश्रू तिला लपवायचे असतात. लहानपणापासूनच सावित्री कृष्णाचा तिरस्कार करत आली. कायम तिला वागणूक दुय्यमच मिळाली. लहानपणी सावित्रीने तिच्यासोबत जे काही केलं ते तिला आठवतं. सावित्रीने फक्त तिच्या दोन्ही मुलींचे लाड केले. कृष्णाला कधी आईचं प्रेम दिलंच नाही. प्रत्येक वेळेस तिचा तिटकारा केला. आपापल्या मुलींना ती प्रेमाने घास भरवायची, त्यांना झोपण्यापूर्वी छान छान गोष्टी सांगायची, त्यांची किती काळजी घ्यायची. आणि प्रत्येक वेळेस कृष्णा बाहेरच. कृष्णा लहानपणापासूनच कधी सावित्रीच्या मनात आपलं स्थान पक्कं नाहीच करू शकली आणि त्यासाठी तिला खूप गिल्टी वाटतं. स्वतःबद्दलच खूप वाईट वाटायला लागतं. इतक्यातच भक्ती येते आणि चुटकी वाजवून तिला भानावर आणते. तोचपर्यंत इकडे पूजाने आता दुष्यंताला प्रपोज करायचं ठरवलेलंच असतं. परंतु वैतागून जेव्हा ती पॉकेट खाली फेकून देते, मंजू तिला विचारते की काय काय झालंय नक्की. वैतागलेली पूजा सांगते की काय यार, आज मी डीला प्रपोज करायचं ठरवलंच होतं, परंतु सगळी अरेंजमेंट करायची असेल तर 10,000 तर खर्च येईलच ना, आणि माझं अकाउंट झाले नील. त्यामुळे माझ्याकडे फक्त शेवटचे 400 रुपये उरलेत. आता हे सगळं कसं मॅनेज करणार आहे मी कळत नाही आहे मला. आणि ती डोक्यालाच हात लावून बसते. जेव्हा तिचं लक्ष समोर जातं तेव्हा पाहते तर चार्ली, तो तिच्याकडेच पाहत असतो. मंजिरी, हा सी फॉर चार्ली करेल का ग माझी मदत? पूजाने सवाल करता क्षणी मंजिरी तिला एक आयडिया सुचवते. ती सांगते की नेहमीप्रमाणे डेट कमिट कर, बघ एका क्षणात हा मजनू तुला पैसे देऊन टाकेल. आणि पूजाला तर आता पैशांची सक्त गरज असते. त्यामुळे ती मंजिरीने सुचवलेल्या आयडियाप्रमाणेच चार्ली करून पैसे उकळण्यासाठी प्लॅन रचते. भक्तीने भानावर आणल्यानंतर कृष्णाला ती विचारते की काय, कुठे हरवली आहेस? तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला भेटला की काय रातच्याला? परत ती त्या राजकुमारावरनं कृष्णाला चिडवते. कृष्णा वैतागून म्हणते की भक्ते, कसला राजकुमारन काय, रातच्याला अपघात होता होता वाचराय. भक्तीचा जीव घाबराघुबरा होतो. काळजी करत ती कृष्णाला विचारते की काय, तुला कुठं लागलं तर नाही ना? तेव्हा कृष्णा सांगते की नाही ग, तो बुंगाट पाहुणा परत एकदा आला आमच्यासमोर. भक्ती विचारते की बुंगाट पाहुणा कोण? तिच्या लक्षातच येत नाही. तेव्हा कृष्णा तिला आठवण करून देते. ते नाही का, त्या दिवशी मला पाहुणं बघायला आलतं बघ, त्यावेळेस माझी आणि त्याची धडक झाली होती, त्याच्यामुळे मी चिखलात पडले होते तो. भक्ती आता त्याच्यावरूनच म्हणजेच दुष्यंतावरूनच कृष्णाला चिडवते की कृष्णे, हा पाहुणा सतत येऊन तुला धडकायला लागलाय, म्हणजे हाच तुझा स्वप्नातला राजकुमार तर नसेल ना? कृष्णा इतकी चिडते तिच्यावरती. तिला सांगते की भक्ते, उगाचच काही बाई बोलत बसू नकोस हा. तू काय डोसक्यावर पडली आहेस का? आणि गुपचूप आवर आणि चल माझ्यासोबत, त्या जैकांच्या तोंडावर हप्ता मारून येऊ. कृष्णाला चिडवून भक्तीला खूप मजा येते. तोचपर्यंत इकडे मंजिरीने आयडिया सुचवल्यानुसारच पूजा उठते आणि जाऊन पुष्करसोबत फ्लर्ट करते. ती थोडं पुढे जाते, नंतर परत थांबते. त्याला थोडासा संशय येतोच की बहुतेक ती काहीतरी काम काढून आली असावी. तो फक्त स्वतःच्या कामात व्यस्त असल्याचं तिला दाखवतो. तेव्हा पूजा जाऊन इतकं गोड आवाजात त्याला हाय बोलते ना की तो एका क्षणात विरघळतो. एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. पूजा विचारते की काय झालं? तेव्हा पुष्कर सांगते की नाही, मला असं प्रेमाने पुशू कोण कधी म्हटलं नव्हतं ना, म्हणून थोडंसं नवल वाटलं. पूजा त्याला मुद्दाम विचारते की मला सांग, ऑफिसच्या पिकनिकसाठी तू येणार आहेस का? तेव्हा पुष्कर उत्तर देतो की हो. स्वतःचं काम साधवून घेण्यासाठी ती गोडगोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात ओढते. पुष्करला ती म्हणते की सॉरी अरे, परंतु मला ना अजिबात नाही जमणार. कसं आहे ना, माझ्या घरी थोडेसे इश्यूज चालू आहेत, फायनान्शियल इश्यूज, त्यामुळे मी नाही येऊ शकत, चल बाय. तेव्हा पुष्कर तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तो सांगतो की अगं असू देत ना, मी आहे ना, मी करेन तुझी मदत. पूजा आव तर असा आणते की त्याच्या पकडून पैसे घेताना तिचं मन खूप जड झालं असल्यासारखं. तेव्हा ती सांगते की अरे नाही असू देत, तुलाही तुझ्या घरी पैसे लागतीलच ना, आणि तसंही मंथ एंड चालू आहे ना, राहू देत. परत पूजा जाणार तर पुष्कर परत तिचा हात पकडतो. तिला सांगतो की मंथ एंड काय, दर महिन्याला येतो ना, पिकनिक असं महिन्याला थोडीच येतं. आणि त्यानंतर स्वतःच्या पाकिटातून ते पैसे काढून देतो. तो माफी मागत म्हणतो की सॉरी अगं, माझ्याकडे फक्त 2,000 आहेत. परत पूजा नाटकं करते त्याच्यासमोर. ती म्हणते की अरे असू देत, राहू देत, तुलाही खर्चाला लागतीलच ना. तेव्हा पुष्कर जबरदस्ती पूजाच्या हाती पैसे टेकतो. तो सांगतो की अरे
आता काही दिवसानंतर आपली पगार होईलच ना, तोपर्यंत मी मॅनेज करेन. अगं. पूजा आनंदाने पुष्करला सगळ्यांसमोर घट्ट मिठी मारते आणि त्याचे आभार मानते. पुष्कर आता तिथेच विरघळून जातो. पूजाने मंजिरीच्या सांगण्यावरून स्वतःचं काम साधवून घेतलेलं असतं आणि त्यासाठी पुष्कर नावाचा मासा गळाला लावलेला असतो. तरीसुद्धा पूजाला आणखीन पैसे कमी पडतच असतात. पूजा परत येता क्षणी मंजिरी हसत तिला विचारते की वा, मारलास डल्ला. तेव्हा वैतागून पूजा सांगते की काय गं, फक्त 2च मिळालेत, अजून 8,000 तरी लागतीलच ना. इतक्यातच दुष्यंता येतो. तो विचारतो की गौतमी, तू रेडी आहेस ना, आपण जायचं आहे ना लंचला. तेव्हा ती दुष्यंतासमोर तर काही नाही बोलू शकत, होकार देऊन बसते. आता त्याच्यासोबत लंचला जायला तिने कमिट केलेलं असतं, शब्द तर पाळावा लागतो ना. परंतु दुष्यंताला प्रपोज करायचं तर अरेंजमेंटही करावी लागणार असते. तोचपर्यंत इकडे भक्ती तयार होते आणि मोठ्याने कृष्णाला हाका मारते. कृष्णाला म्हणते की चल, त्या भुसनाळ्या जायकांच्या तोंडावरती एकदा कर्जाचा हप्ता मारला ना की झालं. भक्ती जेव्हा तंतनातच बाहेर येते तेव्हा सावित्रीने गुपचूप त्या डब्यातले पैसे काढून घेतलेले असतात, मुद्दाम कृष्णाला अडचणीत आणण्यासाठी. भक्ती बाहेर जाता क्षणी कृष्णा तिला विचारते सुद्धा की बघते, पैका मोजून घेतलेत ना. तेव्हा भक्ती सांगते की हो, कधी एकदा त्या लुबऱ्या जैकांच्या थोबाडावर पैसे फेकून मारते ना, असं झालंय मला. लगेचच कृष्णासोबत ती गाडीवर जैकांच्या घरी जायला निघते. दुष्यंताला आपल्या जाळ्यात फासण्यासाठी पूजाने जबरदस्त सापळा तर रचलेलाच असतो. ज्यावेळेस ती दुष्यंताला खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन येते, दुष्यंता हवालदिलच होतो. तो पूजाला जाताना विचारतो की तू डोक्यावर वगैरे पडलेली नाही आहेस ना, म्हणजे तुझी सॅलरी किती, तू कुठे घेऊन आली आहेस मला. तेव्हा पूजाचा हेतू तर त्यामागे खूप वाईटच असतो. मनोमन विचार करते की आता तुझ्यासारख्या श्रीमंताला फासायचं जाळ्यात तर मग थोडीशी इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागेल ना. ती विचारात हरवली असतानाच दुष्यंता चुटकी वाजवून तिला भानावर आणतो. तिला विचारतो की पक्का ना, जायचं आहे ना आपण. फक्त दुष्यंताचं मन जिंकण्यासाठी पूजा ही सगळी खटपट करते. त्याला सांगते की अरे, आपण रोज रोज थोडीच येणार आहोत लंचला, म्हटलं कधीतरी काहीतरी वेगळं करून बघावं. दुष्यंतासोबत पूजा आता आतमध्ये तर जाते, तोचपर्यंत इकडे कृष्णाचं सगळं नियोजन झालेलं असतं. भक्तीला जात असताना ती सांगते की भक्ते, आपण या वेळेला एकदम 2 हप्ते भरायलोत बघ. असंच जर महिन्याला 2-2 हप्ते भरत गेलो ना की आपलं कर्ज लवकर फिटल. मग काय, ते कर्ज फिटलं की आपण हिर खानायला घेऊयात ना. आणि माझं ना अजून एक गोष्ट पक्की ठरली आहे, आपण ना ट्रॅक्टर घेऊन टाकू, काय म्हणतेस. विषयच होऊन जाऊ दे. परत भक्ती चालू होते. ती कृष्णाला चिडवते की कृष्णे, अगं या सगळ्याच्या गडबडीमध्ये तू तुझ्या राजकुमाराला विसरणार तर नाही ना, नाहीतर त्याच्याऐवजी दुसरंच कोणीतरी पळवून न्यायचं तुला. परत कृष्णा वैतागून म्हणते की भक्ते, बंद पडते का आता, जरा गप्प बस की. इकडे पूजाने दुष्यंतला प्रपोज करण्यासाठी जे काही प्लॅनिंग केलेलं असतं त्या प्लॅनात ती स्वतःच फसते. कारण जेव्हा ती रेस्टॉरंटचा मेन्यू चेक करते तेव्हा डोक्यालाच हात लावून बसते. विचार करते की बाप रे, इथले मेन्यू किती महाग आहेत आणि याप्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर आमचं बिल 4,000च्या वर जाईल. इतक्यातच मॅनेजर येतो आणि पूजाने जी काही अरेंजमेंट करायला लावली होती दुष्यंताला प्रपोज करण्यासाठीची, ती सगळी तयारी झाली असल्याचे सांगतो आणि बिल ते तिच्या हाती सोपवून देतो. दुष्यंताला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये पूजा स्वतःच अडकत चाललेली असते. कारण जेव्हा ते बिल चेक करते तेव्हा परत तिला टेन्शन येतं की बाप रे, एवढं बिल. इतक्यात दुष्यंत येतो. दुष्यंता विचारतो की ऑर्डर नाही केलंस तू. त्यानंतर तो स्वतः मेन्यू ऑर्डर करतो. पूजा मनोमन घाबरत चाललेली असते. विचार करते की कब्बर विष मिळते का विचार. नाही नाही, म्हणजे चमचाभर जरी मिळालं ना तरी बस झालं, कारण तेही खूप महाग असेल ना इथे. या दुष्यंतला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये मी बिल नाही भरू शकले तर तिला आतूनच घाम फुटतो. इकडे बाळचाबाईने आता सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं आणि त्यासाठीची जय्यत तयारी झालेली असते. जयकांतने काही माणसं सोबतीला घेऊन खूप मोठा बॅनरही छापून आणलेला असतो. तेव्हा बाळजाबाईंच्या दारात खूप सारी माणसंही जमलेली असतात. बाळजाबाई तो बॅनर पाहिल्यानंतर मुद्दाम टोमणा मारते की ज्याची जिथं जागा असायला पाहिजे ना, अगदी त्याला तिथंच ठेवलाय, एकदम बेस्ट बनवलाय बघा. तेव्हा जयकांत सांगतो की हो बाळजाबाई, नाही म्हणजे हे सगळं करताना खर्च खूप झाला, परंतु आता इलेक्शनच्या आधीच ही सगळी कामं करावी लागतील ना. काय आहे, मोठी मोठी कामं तर आत्ताच करता येतात, परत आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय करताच येत नाही ना. तेव्हा गावकरीसुद्धा बाळजाबाईंना सांगतात
की आता इलेक्शन आले म्हटल्यानंतर पैसा तर खर्च करावाच लागेल ना. तुम्ही बिनधास्त पुढे जा बाळजाबाई, आम्ही सगळेजण आहोतच की तुमच्या सोबतीला. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की अरे पैसा काय, पैसा रगड आपण खर्च करू. हा जो आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे ना, जो आमच्या नावावरचा आहे, तो मात्र चांगला पार पाडायला पाहिजे. आणि पुढचं सगळं नियोजन बाळजाबाई गावकऱ्यांना जयकांतला समजावत असतानाच अचानकच तिथे कृष्णा भक्ती दोघींचीही एंट्री होते. जयकांत मधूनच कृष्णाला पाहिल्यानंतर तिच्याकडे जातो. तेव्हा बाळजाबाईंची नजर त्याच्यावरती पडते आणि तिरक्या नजरेने बाळजाबाई जेव्हा कृष्णाला बघते तेव्हा तिला धक्काच बसतो. कारण हीच कृष्णा सगळ्यांच्या समोर त्यांच्या विरोधात केली होती. त्यांचा न्याय चुकीचा असल्याचं दाखवून दिलं होतं. तो प्रसंग त्यांना आठवतो. कृष्णाकडे थोडंसं दुर्लक्ष करत बाळजाबाई नक्की पुढची इलेक्शन जिंकण्यासाठीची काय काय कामं आहेत, काय काय त्यांचं पुढचं नियोजन आहे ते त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगतात. आणि त्यांना हे सुद्धा बजावतात की पैशाची अजिबात काळजी करायची नाही. हवा तितका पैसा खर्च करू आपण, पण कामं व्यवस्थितच झाली पाहिजेत. आता मुद्दाम मैनावती मध्येच नाक खुपसते. सगळ्यांसमोर मुद्दाम बाळजाबाईंना टोमणा मारते की नाही म्हणजे मी काय म्हणायला लागले, असा किती जणांचा निकाल लावणार आहात तुम्ही. बाळजाबाई विचारतात की काय म्हटली. तेव्हा पटकन शब्दांची फिरवाफिरव करत विचारते की नाही म्हणजे किती जणांची लग्न लावणार आहात तुम्ही. 10-12 जोडपी तरी असतीलच ना. तेव्हा बाळजाबाई खूप मोठी अनाऊन्समेंट करतात. त्या सांगतात की 10-12 छे 500 जोडपी तरी असतीलच तिथे. 500 जोडप्यांचं आम्ही थाटामाटात लग्न लावून देऊ. बाळजाबाईंचा एवढा मोठा निर्णय ऐकल्यानंतर मैनावती हादरते. गावकरी मात्र प्रचंड खुश होऊन जातात त्यांच्यावरती. बाळजाबाईंचा निरोप घेऊन ते निघून जातात. जयकांत परत एकदा कृष्णाकडे घाणेरड्या नजरेने बघायला लागतो. मुद्दाम तिची छेड काढतो. तो तिला विचारतो की नाही म्हणजे मी काय म्हणालोय. हा जयकांत तुमचं कर्ज आणि व्याज दोन्हीही माफ करून टाकेल. हां, फक्त माझी ऑफर ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तेव्हा कृष्णा त्याच्याकडे दुर्लक्ष करत भक्तीला पैसे काढायला सांगते, जे की त्याच्या तोंडावर फेकून मारायचे असतात. परंतु इथेच मोठा ट्विस्ट येतो. कारण कृष्णा अडकलेली असते ती सावित्रीमुळे. सावित्रीने गुपचूप त्याच्यातले पैसे काढून घेतलेले असतात ना. जयकांत परत एकदा नीच थराला उतरतो. परत तो कृष्णाला घाणेरड्या नजरेने पाहत विचारतो की कृष्णे, मी काय म्हणतो, माझी ऑफर स्वीकार ना. कसं आहे ना, आता ही जवानी सरत चालली आहे. नंतर परत एकदा जवानी सरली की मग या 5 फुटाच्या शरीराचा काहीच उपयोग नाही आहे. कृष्णाच्या डोक्यात इतकी तिळक जाते ना. फक्त ती जयकांतच्या विरोधात नाही ना जाऊ शकत म्हणून स्वतः शांत बसते आणि भक्तीला म्हणते की पैक दे. काय झालंय. भक्ती आता खूप मोठा गौप्यस्फोट करते की कृष्णे अगे यातलं पैक गेलं कुठं. आता कृष्णाही हादरून जाते. येण्यापूर्वी किती खुश होती. जयकांतच्या तोंडावर कर्जाचा हप्ता फेकून मारला की त्याचं तोंड कायमचं बंद करता येईल ना. इकडे सावित्री रिक्षातून जात असते. कारण तिला पूजाला पैसे जे पाठवायचे असतात. दुष्यंतासोबत रेस्टॉरंटला जाऊन पूजा तिथेच अडकून पडलेली असते आणि शेवटी तिच्या मदतीला धावून जाते ती तिची आईच. जात असतानाच सावित्रीला घडला प्रसंग आठवतो. ज्यावेळेस ती कामाचं नियोजन करत होती. कामाबद्दल विचार करत असतानाच अचानक तिला पूजाचा फोन येतो. ती तिची विचारपूस करता क्षणी पूजाचा खोलवर आवाज येताच तिला थोडंसं खटकतं आणि काळजीपोटी ती विचारते की पिला अरे काय झाले. तेव्हा पूजा तिच्याच आईला इमोशनल ब्लॅकमेल करते. आता स्वतःचं काम तर साधवून घ्यायचं असतं. दुष्यंताला आपल्या जाळ्यात फसायचं असतं. त्यासाठी ती तिच्या आईची मदत मागते. म्हणते की काय सांगू आई, अगं माझं ना खूप महत्त्वाचं आणि मोठं काम आहे. त्यासाठी मला थोडेसे पैसे कमी पडत आहेत. म्हणजे तसे मी मॅनेज केले आहेत, परंतु अजून 8,000ची गरज आहे. ऑफिसमध्ये मागितले असते मी, परंतु मी आत्ता नवीन जॉईन झाले ना. मग इतक्या लगेच कोणापुढे तरी हात पसरायचे ते नाही ना करता येत मला. आई अगं माझं खूप मोठं काम आहे आणि आत्ता मला पैशांची सक्त गरज आहे. तेव्हा सावित्रीच्या लक्षात येतं की कृष्णाने तिच्या हाती पैसे सोपवले होते आणि ते पैसे तिने डब्यात ठेवले होते. त्यातलेच ती 8,000 काढून घेते. का तर तिला तिच्या लेकीला पैसे पाठवायचे असतात. आणि तिच्या या एका मूर्खपणामुळे कृष्णा बाळजाबाईंच्या दारात जाऊन जयकांतच्या समोर अडकून पडते. अडचणीत येते. सावित्री कसलाही मागचा पुढचा विचार न करता पूजाला शब्द देते की पिला अगं तुझ्या आई इथे असताना तू काळजी कशाला करतेस. आता पूजाचं काम तर साधलेलं असतं, त्यामुळे ती तुझ्या आईचे आभारच मानते. फोनवरतीच तिचं इतकं कौतुक करते की वा आई कसली भारी आहेस अगं तू. ते पैसे मला पटकन पाठवून दे असं म्हणत मीटिंगचा बहाणा करून ती फोन ठेवून देते. त्याच नंतर भक्तिकृष्णाची नजर चुकवत पूजासाठी
कृष्णाने जी काही पैशांची ॲडजस्टमेंट केलेली असते हप्त्याची, त्यातून ती पैसे गुपचूप काढून घेते. इकडे बाळचाबाई, दलपतराव, मैनावती दोघांनाही सांगतात की एवढ्या जोडप्यांचं लग्न लावायला निघाले मी, परंतु माझ्या लेकाचं काही लगीन ठरच नाही. तेव्हा मैनावती म्हणते की हां, ते पण बरोबरच आहे म्हणा. बाळजाबाई उठतात तेव्हा मैनावती विचारते की कसला विचार करताय. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की असं म्हणतात, म्हणजे ऐकलंय मी तसं खरं तर, की नवीन जोडप्याच्या हाती जर वाण दिलं तर मग माझ्या दुष्यंताच्या डोक्यावरती पण अक्षता पडतील. तेव्हा मैनावती म्हणते की हो, मी पण ऐकलंय थोडंफार तसं. मग काय करायचं, दुष्यंताला फोन करून बोलावून घ्यायचं का. तेव्हा बाळजाबाई वैतागून म्हणतात की तो कुठला येतोय गावाकडं, साधं गावाचं नाव काढलं तरी तो चिडतो. त्याच्या वाढदिवसाला कसा बसा आलता, आता येईल की नाही माहीत नाही. तोचपर्यंत तिकडे रेस्टॉरंटमध्ये दुष्यंता तर लंच खूप एन्जॉय करतो आणि त्याला ते आवडलेलं सुद्धा असतं. परंतु पूजाच्या मनात अजूनही धाकधूक असते की ओ गॉड, आईने जर वेळेत पैसे नाही पाठवले तर इथे माझं तोंडचं पाणी पळाले. याला प्रपोज करणं राहिलं बाजूला, माझाच पचका व्हायचा. इतक्यात दुष्यंताला महत्त्वाचा फोन येतो आणि तो रिसीव्ह करण्यासाठी तो बाजूला जातो. पूजा परत एकदा त्याच्या आईला फोन करून विचारते की अगं अजून किती वेळ लागेल तुला. तेव्हा सावित्री सांगते की पिला, अगं 5च मिनिटात मी बँकेत पोहोचते, तुला पाठवून देते. आता पुढचं काहीच ऐकून न घेता पूजा फोन ठेवून देते. तोचपर्यंत इकडे कृष्णा जबरदस्त हादरलेली असते. भक्तीला ती विचारते की पैकं नाही आहेत म्हणजे. भक्ती सांगते की अगं सकाळच्याला मी मोजून ठेवले होते, हे इथे फक्त आता 7,000 आहे. कृष्णाला धक्काच बसतो. तेव्हा जयकांत परत तिला चिडवतो की पैसे नाही आहेत, पैसे गायब झाले म्हणजे. नाही, पैसे कुठं गेले का पाय फुटले त्याला. कृष्णे, तुला हप्ता भरायचाच नव्हता तर तसं सांगायचं ना, इथे कशाला आलीस, शायनिंग मारायला. तेव्हा कृष्णा त्याला सनसनीत उत्तर देते की शायनिंग मारायला नाही आलो आम्ही, खरं तर इथे पैसे मी मोजून ठेवलेच होते. ते पैकं कुठे गेलेत मलाही कळत नाही आहे. दोघींनाही प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि जयकांत त्यांच्यावरती फिदी हसतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. आता पैसे देत नाही म्हटल्यानंतर जयकांत आरेरावी करतो. तेव्हा कृष्णा त्याला परत सडसडीत उत्तर देते की जास्तीची नाटकं करू नकोस हा, पैसे तर आणलेच होते तुझ्या तोंडावर मारायला. आता बाळजाबाई येतात आणि विचारतात की जयकांत नक्की काय झालंय, असा का वागतोय शिच्याची. तेव्हा जयकांत म्हणतो की अहो बाळजाबाई, किती वर्षांचं कर्ज आहे, कर्ज फेडायचं नावच घेत नाही ती लोक, आणि आता म्हणतात की पैकं नाहीत. परंतु सावित्री आता स्वतःहूनच अडकते. ज्यावेळेस कृष्णाला ते खरी खोटी सुनवत असते त्यावेळेस चुकून बोलून जाते की आता तुझा बाप येऊन पाडणार आहे का 8,000चा पाऊस. तेव्हा भक्ती तिला शब्दात पकडत विचारते की आहे, तुला कसं माहिती की 8,000 त्यातून गायब झाले आहेत. तर रेस्टॉरंटमध्ये स्वतः पूजाने दुष्यंताला प्रपोज केलेलं असतं आणि दुष्यंतासुद्धा तिचं प्रपोजल ॲक्सेप्ट करतो. तिचं प्रेम